शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी 66वा वाढदिवस. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 66वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परंतु दिल्लीमध्ये जंतर मंतरवर व मुंबईतील शिवाजी पार्कवर उसळलेल्या आंदोलनामुळे ते वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची कोणतीही शक्यता नाही. शिवसेना ही फक्त ठाकरेंचीच होती आहे आणि राहणार. यामध्ये कोणताही बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे इतरांना राज्यघटनेनुसार मान्यता मिळत नाही. तरी मोगली पद्धतीने तानाशहाच्या धाकाने शिवसेनेचे घोंगडे भिजत पडले आहे. ठाकरेंनी आपली सर्व शक्ती सुप्रीम कोर्टात पणाला लावली होती, तरी सुद्धा न्याय होत नाही. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. ठाकरे सत्तेत असो किंवा विरोधात, त्यांची धारदार शैली कायमच असते. त्यांच्यावर टीका काही मंडळी करतात. त्यांनी मोठे केलेले काही गद्दार सुद्धा बोलतात तेव्हा नक्कीच वेदना होतात. पण तरीसुद्धा ठाकरे यांनी पुन्हा रफ्तार पकडली. जंतर मंतरवर प्रथम सोनम वांगचुक तसेच अभिजित दिपके यांना पाठिंबा दिला. मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर आंदोलन उभे करून ठाकरे जंतर मंतरवर गेले. दिपकेंनी त्यांचा हात धरून मंचावर नेले व ठाकरेंनी दिपकेंना मिठी मारली. मोबाईलच्या प्रकाशामध्ये युवकांना त्यांची ओळख करून दिली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना फार मोठे बळ मिळाले. ठाकरे कधीच कोणाच्या मंचावर जात नाही किंवा कोणाच्या झेंड्याखाली सुद्धा उभे राहत नाही. परंतु ठाकरे युवकांच्या मंचावर गेले आणि तिरंग्या झेंड्याखाली उभे राहिले. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तरुणांच्या या मोठ्या शक्तीला ठाकरेंनी तिरंगा रॅलीतून सलामी दिली. स्वर्गीय बाळासाहेबांनंतर शिवसेना काही पटींनी वाढविण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न सफल होताना दिसत आहे. शिवसेना प्रमुख मुंबईतून आदेश देत होते. उद्धव ठाकरे स्वतः मंचावर जाऊन भेटी देतात. त्यामुळे तरुण वर्ग शिवसेना विचाराला सलामी देताना दिसतात. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून ठाकरे तरुणांना जेव्हा पाठीवर थाप देतात, ती थाप बंगाल, केरळ व काश्मीरपर्यंत गेली. मोदींचा चौफेर उधळलेला वारू जंतर मंतरवर युवकांनी रोखला. त्याला ठाकरेंचे पाठबळ नक्कीच होते. या आंदोलनामुळे गोध्रा कांड, इशरत जहाँची हत्या, न्यायाधीश जस्टिस लोया यांची नागपुरात झालेली हत्या व गुजरातमध्ये माजी तत्कालीन गृहमंत्री हरेन पंड्या यांची सुद्धा हत्या झालेली आहे आणि ते हत्येखोर आता कोठे आहेत ते सर्वांनाच माहीत आहे. प्रकरणावर धूळ उडाली गेली. प्रकरणे उघडी पडली. पैसे देऊन न्यायाधीश खरेदी करून प्रकरणे मिटवण्याचे समोर आले आहे. सुप्रीम कोर्टातील वकिलांनी ही सर्व प्रकरणे हाती घेतली. श्रीराम मंदिरातील चोरी, नाशिकची वृक्षतोड किंवा मुंबईतील आरे जंगलातील वृक्षतोड, या सर्व समस्यांना ठाकरेंनी वाचा फोडली. कवी चंदन शिवे म्हणतात, वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्ष वाचवणारे नेहमीच मोठे असतात. आणि ते ठाकरेच आहेत असे आम्ही आज पण ठामपणे म्हणतो आणि सांगतो आहोत. गुन्हेगार टोळ्यांशी संगनमत करून काही मावळे लोक गादीवर बसले असले तरी त्यांची ओळख पूर्णपणे कधीच बदलत नाही. केलेले हत्याकांड, गोध्रा हत्याकांड असो, हरेन पंड्यांची हत्या असो, इशरत जहाँची हत्या असो किंवा जस्टिस लोया यांची हत्या असो, या प्रकरणावरील धूळ भाजपच्याच लोकांनी उकळून फेकली आहे. त्यामुळे ही सर्व प्रकरणे आता उघडी झाली आहे. आता हल्लेखोरांनी किंवा गुन्ह्यामध्ये सामील असलेल्यांनी कोणती सजा भोगावी? कारण तुम्ही काही कारण नसताना अनिल देशमुख, संजय राऊत, खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये पाठवले होते. तुमच्या पाठीमागे तर हा तुमच्या डोक्यावर टांगलेली ही टांगती तलवार आहे. या तलवारीच्या धाकाने तुम्ही कोणते सजा स्वतःहून स्वीकारू शकता? मित्र, या मंडळींना कोणती सजा व्हायला पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. गुन्हा हा सर्वांसाठी एकच असतो. गुन्ह्याचे स्वरूप कधीच बदलत नाही. गुन्हा तो गुन्हाच असतो. मग तो कायद्यानुसार सर्वांना सारखाच असतो. जर संजय राऊत आणि अनिल देशमुख तुरुंगामध्ये जाऊन खडी फोडत असतील तर मग पंतप्रधान पदावर बसलेल्या आणि गृहमंत्री पदावर बसलेल्या लोकांनी कोणती सजा स्वीकारायची? त्यांना राज्यघटनेनुसार जर या खटल्यामध्ये ते सामील असतील तर राज्यघटनेनुसार त्यांना शपथ घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. तरी हे गौड बंगाल चालू आहे. सुप्रीम कोर्ट डोळ्यावर गांधारी पट्टी बांधून सध्या कामकाज करत आहे.
त्यांना युवकांच्या समस्यांशी किंवा युवकांवर झालेल्या लाठी हल्ल्याची व्हिडिओ पाहण्यास वेळ नाही. मुलांना सांगता तुम्ही तुमचा वेळ घालवू नका वाया, आमचा सुद्धा वेळ वाया घालू नका. अरे तुम्ही वेळ वाया घालवचा, तुमचा वेळ वाया घालवायचा नाही तर तुम्ही बसलाय तिथं कशाला? द्या ना दुसऱ्याला जागा, करा खाली त्या जागा.